नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं मोठे वक्तव्य. विजयानंतर सुप्रिया सुळेंची श्रीवर्धनला भेट, ग्रामदेवता आई सोमजई देवाचे घेतले दर्शन. मुंबई शिक्षकसाठी शिक्षक भारतीचे सुभाष मोरे रिंगणात. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही, असा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर 5 जून रोजी इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे सांगितले. इंडिया आघाडीला दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल देशातील जनतेचे इंडिया आघाडीने आभार मानले. जनादेशाने भाजपा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिले असून पंतप्रधान मोदींचा हा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. तसेच खरगे पुढे म्हणाले की भाजपाचे सरकार सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू. लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारसंघातून नणंद विरुद्ध भावजय अशी चुरस रंगली असून निकाला अखेर खासदार म्हणून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे निवडून आल्या. यानंतर विजयानंतर त्यांनी श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजई मातेचं दर्शन घेऊन खणनारळाची ओटी भरली. विधानसभेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याला 2 दिवस शिल्लक असताना मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी 5 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुभाष मोरे हे शिक्षक कार्यकर्ते असून चेंबूरच्या अमरनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून विविध शैक्षणिक व सामाजिक आंदोलनात ते सहभागी असून पेन्शनच्या लढाईत त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. माझी उमेदवारी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून कंत्राटीकरण आणि खाजगीकरण यांच्या विरोधात आहे. शाळा कॉलेज एडेड असो व अनएडेड, समान काम, समान वेतन, समान पेन्शन आणि कॅशलेस आरोग्य योजना मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे, असे सुभाष मोरे यांनी यावेळी सांगितले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात हजारो झाडांची कत्तल झाली असून पुन्हा नव्याने झाडांची लागवड झालेली नाही. तसेच महामार्गाशेजारी गतवर्षीची परदेशी जातीची झाडे लावली ती देखील जगली नाहीत. त्यामुळे महामार्गालगत नियमानुसार देशी जातीची झाडे लावावीत, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर हायवे वृक्ष लागवड हक्क समिती 10 जून रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली. आत्मक्लेश उपोषण आम्ही यासाठी करतो आहोत की 2019 पासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जी करारानुसार शासनाने जे करार करून दिले ठेकेदारांना, त्यांना झाडं लावण्यासंदर्भात जी करार केला होता त्यातली झाडं लावली गेली नाही आणि ती रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये कुठेही झाडं लावली गेली नाही. थातूर मातूर झाडं लावण्याचं शोबाजी केली आणि प्रत्यक्षात हे झाडं कुठेही लावलेली गेली नाही. ही लोकांची फसवणूक आहे, ही प्रशासनाची कथित फसवणूक आहे. याला प्रशासन पण तेवढंच जबाबदार आहे आणि आम्ही त्यासाठी गेली काही वर्ष फॉलोअप करतो आहोत. पण तरी सुद्धा प्रशासन पण लक्ष देत नाही, ठेकेदार तर देतच नाहीये. लोकप्रतिनिधी सुद्धा सपोर्ट करून सुद्धा किंवा त्यांचं सहकारी असून सुद्धा हे कोणीही लोक लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही गेले काही दिवस फॉलोअप घेतोय. त्यामुळे नाइलाजाने वृक्ष लागवड म्हणजे हायवे वृक्ष लागवड हक्क समिती या आंदोलनात उतरते आहे आणि हे आंदोलन संपूर्ण कोकणात उभं राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील राजापूरच्या गाडगीळवाडीजवळ कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या कंटेनरचा वेग इतका होता की 4 मोटारसायकलसह एका कॉलेज गाडीला धडक बसली असून महामार्गालगत लावण्यात आलेला संरक्षक लोखंडी बार पुढच्या बाजूने कॉलेज गाडीत घुसला आहे. राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुबसम मलिक सोलकर असे या तरुणाचे नाव असून घराशेजारी होडीचे काम करत असताना अचानक पडलेल्या विजेच्या धक्क्याने त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. मृत तरुण सौदी येथे शिपवर कामाला असून सुट्टीत तो गावी आल्यावर ही घटना घडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.